नमस्कार. पूर्वी प्रत्येक कुटुंबामध्ये हा साहित्य असायचे. रोजच्या जीवनात वापरले जाणारे साहित्य. चला तर कोणते ते पाहूया. जाते. धान्य दळून त्याचे बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जायचा. जाते वर्तुळाकार गोल दगड असते. त्यामध्ये 2 ताळ्या असतात. खालच्या तळी हा स्थिर आणि जड असतो. वरच्या ताळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटा असतो. ही खुंटी हाती धरून वरती तळी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळाच्या मध्ये एक छिद्र असतो. त्यातून थोडे थोडे धान्य टाकतात आणि दोन्ही तळ्याच्या एकमेकांवर घासून धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडेला फटीतून बाहेर पडते. वाटा वरवंटा. पूर्वी सणासुदीला पाटा वरवंटा वापरायचे. पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुखा नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटळी डाळ, आंबे डाळ किंवा इडली वड्यासारखे दक्षिण पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो आणि देशावर खरडा हा वगैरे मसालेदार पदार्थ वाटून तयार करण्यासाठी पाटा वरवंटा उपयोगी पडतो. कणगी किंवा डालगे. धान्य साठवण्याचा मोठा म्हणजे जवळपास पुरुषभर आकाराच्या वेधाच्या पिंपाला कणगी म्हटलं जातं. एखादा माणूस नक्कीच मावेल एवढा आकार असतो. पूर्वी भात ठेवण्यासाठी पिशव्यांचा उपयोग न करता बांबूच्या वेढ्यापासून तयार करण्यात आलेल्या कणगीचा वापर केला जात असे. ही कणहग टोपलीप्रमाणे परंतु 5 ते 6 फूट उंच असते. सूप हा रोवळीचा हा जोडीदार आहे. सुपाचा वापर धान्य निवडण्यासाठी पाकडण्यासाठी करतात. सूप आजही वापरत आहे पण थोडे मॉडर्न झालंय. बांबूच्या जागी आता प्लास्टिक स्टील घेतली आहे. पूर्वी घराघरात हे सूप असायचे. यातून धान्य निवडून घेतले जायचे. बरोबर ना? हा व्हिडिओ आपल्याला आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.